लोकशाहीतील महत्त्वाचा उत्सव म्हणजे निवडणुका. निवडणुका आल्या की प्रत्येक पक्ष प्रचार यंत्रणा कशी असेल, यंदाच्या निवडणुकीत आपला मोटो काय असेल हे सेट करत असतं. 2014 आणि 2019ची जर आपण निवडणूक पाहिली तर भाजपसारखं प्रबळ नरेटिव्ह तयार करण्यात कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही असा समज आहे. यंदा भाजपच्या प्रचार यंत्रणेत अबकी बार 400 पार अशी घोषणा वारंवार ऐकायला मिळाली. असं असलं तरी भाजप यंदा 400 पार करू शकेल का, की भाजपचं राजकारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धोक्यात आले? मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे या राजकारणात हे 3 नेते आणि हे 3 प्रमुख मुद्दे भाजपसाठी धोक्याचे ठरू शकतात. आता त्या व्यक्ती कोण आहेत, ते मुद्दे कोणते आहेत जे लोकसभा निवडणुकीसाठी किंवा एकंदरीत भाजपला धक्का देऊ शकतात, त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. तुम्ही पाहताय टीओडी मराठी, अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. मोदी हे जर पंतप्रधान पदावर यंदा विराजमान झाले तर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे व्यक्ती ठरतील. अर्थात त्यांची हॅट्रिक पूर्ण होईल. आता दुसरी व्यक्ती म्हणण्याचं कारण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 3 वेळा पंतप्रधान राहून हॅट्रिक पूर्ण केल्याचा मान पटकवला. आता मी महत्त्वाच्या मुद्द्यावर येते. मोदींच्या हॅट्रिकमध्ये आणि भाजपच्या राजकारणाला धक्का देणारी पहिली व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि भाजपवर उघड कोण हल्ला करत असेल तर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. याचं कारण म्हणजे त्यांच्यासोबत जोडलं गेलेलं ठाकरे आडनाव, त्यांनी चालवलेला हिंदुत्वाचा वारसा आणि शिवसेना ठाकरेंचा आक्रमकपणा. यामुळेच ठाकरे मोदींवर आणि भाजपवर टीका करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला पर्याय आहेत असं चित्र उभं राहते. याशिवाय बंडखोरीमुळे त्यांना मिळालेली सहानुभूती देखील यंदा भाजपच्या पथ्यावर पडू शकते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजपला धक्का देणारा अजून एखादा जर नेता असेल तर ते आहेत शरद पवार. नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा हा केलेला उल्लेख भाजपला यंदा जड जाऊ शकतो. याशिवाय शरद पवार हे राजकारणातले चाणक्य समजले जातात. आताच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खेळलेल्या खेळी अगदी अचूक बसतील असं सांगण्यात येते. आता उदाहरण द्यायचं झालं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना गळाला लावणं असो किंवा दिंडोरीत माकप पक्षाची समजूत काढत आदिवासी मतं आपल्याकडे फिरवणं असो, मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेत बीडमध्ये मराठा उमेदवार देणं असो. त्यामुळे प्रत्येक बाजूने या लोकसभा निवडणुकीत आपला राजकीय अनुभवाचा कस पणाला लावत शरद पवारांनी भाजपला अर्थात महायुतीला धोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. तिसरा नेता जो भाजपला धक्का देऊ शकतो ते म्हणजे आपचे अरविंद केजरीवाल. निवडणुकीच्या तोंडावर कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अनेक दिवस ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटून आल्यानंतर भाजपवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्लाबोल चढवला. एवढंच नव्हे तर ते ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईत शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडत होती त्याच ठिकाणी दुसरीकडे मात्र अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली आणि इंडिया आघाडीची जी सभा झाली त्या सभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. त्यांना करण्यात आलेली अटक, तुरुंगात देण्यात आलेली वागणूक हे विषय घेत त्यांनी भाजपवर वारंवार आरोप केलेत. त्यामुळे भाजप या सगळ्या घटनेमुळे या प्रकरणामुळे धोक्यात येऊ शकतो. या 3 नेत्यांनंतर असे कोणते प्रमुख मुद्दे आहेत जे भाजपला अडचणीत आणू शकतात आणि त्यांचा 400 पारचा नारा संकटात ठेवू शकतात, पाहूयात. तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय पातळीवर आपल्याला खूप मुद्दे सांगता येतील, पण महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आपण सध्या विचार करूयात. यातील प्रमुख 3 मुद्द्यांमधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण. 2 वर्षात महाराष्ट्राचं जे राजकारण झालं ते आपल्या सगळ्यांनीच पाहिले. आधी एकनाथ शिंदेचा गट आणि नंतर राष्ट्रवादी गट फोडण्यात आला आणि तो भाजपसोबत सामील झाला. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे अशी युती करत युतीमधून का होईना पण भाजप सत्तेत आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल हे केलेलं विधान, शिवसेना आणि फोडलेली राष्ट्रवादी या संदर्भात त्यांनीच दिलेली माहिती आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपनं केलेले प्रयत्न. त्यामुळे भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं हा जो विरोधकांचा आरोप आहे तो महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आता बिंबवला गेला असं दिसून येते. अजून एक आरोप किंवा प्रत्यक्षदर्शी अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतील. ती म्हणजे ईडी आणि वॉशिंग मशीनच्या संदर्भातली. विरोधक असा आरोप करतात की एखाद्या पक्षातील नेत्याला जर भाजपात आणायचं असेल, त्यांच्या स्वतःच्या पक्षात घ्यायचं असेल तर भाजप आपल्या सत्तेच्या असणाऱ्या ताकदीचा वापर करून त्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय चौकशी लावतं आणि ते नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात. अर्थात महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं देता येतील. कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्या नेत्यावर केले जातात त्यांनाच नंतर आपल्यासोबत घेऊन सरकारमध्ये महत्त्वाचं पद दिलं जातं, राज्यसभेवर वर्णी लावली जाते किंवा लोकसभेची उमेदवारी दिली जाते.
हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि जनमानसात देखील याचा विचार होऊ लागलाय आणि भाजपबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होऊ लागली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपने यंदाच्या निवडणुकीत अबकी बार 400 पार ही जी घोषणा दिली आहे ती घोषणा भाजपवरच बूमरँग ठरली आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी केलेलं विधान. भाजप सत्तेत आला तर राज्यघटना बदलण्यात येईल. राज्यघटनेच्या प्रस्तावातून धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळण्यात येईल आणि हे करण्यासाठी लोकांनी भाजपला 2/3 बहुमत दिलं पाहिजे असं वक्तव्य हेगडे यांनी केले. यामुळे महाराष्ट्रात देखील यामुळे गोंधळ उडाला. यामुळे विरोधकांना आयात हत्यार मिळालं. भाजप राज्यघटना बदलणार, हुकुमशाही आणणार असा प्रचार करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही आणि भाजप राज्यघटना बदलणार, हुकुमशाही आणणार हा समज लोकांच्या मनात घट्ट झाला. अगदी ग्रामीण भागात देखील याची चर्चा होऊ लागली आहे. आता यासोबतच अजून काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ते म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये भाजपने केलेला घोटाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या वेळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे प्रभावी नेते अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक. यामुळे भाजप लोकशाही बदलेल, हुकुमशाही आणेल हे जे मुद्दे विरोधकांना मिळाले आणि मी जे वर मुद्दे सांगितले त्यांनी याला आणखीन बळ मिळाले आणि या सगळ्या मुद्द्यांचा पुरेपूर वापर या मी वर सांगितलेल्या 3 व्यक्तींनी आणि 3 मुद्द्यांनी केला. त्यामुळे या 3 व्यक्तींमुळे आणि या 3 मुद्द्यांमुळे भाजपला यंदा 400 पार करणं अवघड ठरू शकतं. अगदी कमी जास्त फरकाने भाजप सत्तेत येऊ शकतो किंवा भाजपची सत्ता हातातून जाऊ शकते. दरम्यान या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.